श्रीमती सुनीती देवी सिंघानिया स्कूलमधील शिक्षकांसह सुमारे 45 विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची बाधा झाल्याचं वृत्त ठाण्यातील वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालं होतं। सिंघानिया शाळेच्या व्यवस्थापनाने या वृत्ताचा इन्कार केला असून शाळेतील सर्व मुलं आणि शिक्षक सुरक्षित असून त्यांना कुठल्याही रोगाची किंवा आजाराची बाधा झाली नसल्याचं सिंघानिया स्कूलच्या शिक्षण संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले। या संदर्भात रेवती श्रीनिवासन यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शाळेनं सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याचं सांगितलं। ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं संपूर्ण शाळेची तपासणी केली, त्यात त्यांना डासांची उत्पत्ती किंवा पैदाशीच्या जागा सापडल्या नाहीत। तरी सुद्धा खबरदारी म्हणून शाळेत सर्वत्र मच्छर मारणारी धूर फवारणी करण्यात आली आहे। वर्गाच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्यात। याशिवाय विद्यार्थ्यांना ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मैं डॉक्टर रेवती श्रीनिवासन हूँ, डायरेक्टर ऑफ सिंघानिया स्कूल्स। मैं यही कहना चाहती हूँ सुनीति देवी सिंघानिया स्कूल के बारे में कि ये हमारे लिए नया स्कूल नहीं है। हम 50 साल से ऊपर स्कूल्स चलाते हैं और हमारा सबसे पहला कर्तव्य है कि हम अपने बच्चों के पास रहे और बच्चों के लिए सब सुविधाएं दें। हमारा यही रहा है कि गिव द बेस्ट एजुकेशन पॉसिबल एंड बी बेटर दैन द बेस्ट एनी टाइम। ऐसा वाला माहौल है हमारे स्कूल में। और मैं ये बोल रही हूँ कि जहाँ इन्होंने बोला है कि इतने सारे कोविड केसेस हैं और सॉरी डेंगू केसेस हैं, हमको मालूम नहीं है कितने केसेस हैं, हमको कुछ नहीं मालूम। टीएमसी को ने ड्यू डिलिजेंस किया है और उन्होंने सब कुछ देख के गए हैं। उनका भी जो भी सजेशन बोला है हमने फॉलो किया है। एक ही सजेशन बोला था कि जब भी पानी आता है तो मतलब उसको भगा दे। आई थिंक दैट्स ऑल। और कोई कनेक्शन और कोई नहीं है। एजुकेशन ऑफिसर ने आया है, उन्होंने एकदम बढ़िया रिपोर्ट दे के गए हैं और सारा पेपर्स हम कोई अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग को ऑक्यूपाई नहीं कर रहे हैं। इनफैक्ट हमने ऑनलाइन एंड ऑफलाइन मोड दोनों ऑफ़र किया है। बच्चा स्कूल आना चाहता है तो कर सकता है, साइमल्टेनियसली ऑनलाइन भी हो रहा है। तो आई थिंक वी हैव डन द बेस्ट। उस मतलब हमने सब कुछ दिया है, पेरेंट्स को सब एक्सप्लेन भी किया है। जो पेरेंट्स मिलना चाहते हैं, हमारे वहाँ के प्रिंसिपल सब पेरेंट्स से मिले भी हैं। दरम्यान ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनीही सिंघानिया शाळेतील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं स्पष्ट केले। आरोग्य विभागानं संपूर्ण शाळेची तपासणी केली, त्यात डास उत्पत्तीच्या जागा मिळाल्या नाहीत, परंतु तरी सुद्धा पाणी साठून राहील। इतर अनावश्यक कचरा हटवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सांगण्यात आले। मागील 1-2 दिवसापासून सिंघानिया शाळेबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत होत्या। पालकांकडूनही मेल उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार आम्ही काल सकाळीच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत फायलेरिया डिपार्टमेंटची टीम सकाळपासूनच शाळेच्या परिसराचा पूर्ण सखोल अभ्यास करण्यासाठी पाठवली होती। मी स्वतः ठाण्यामधून आरोग्य विभागामार्फत आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलशी देखील भेट घेतलेली आहे। तिकडच्या पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे। ठाण्यातल्या ह्या शाळेमध्ये जिकडे जिकडे अळी साठण्याचं प्रमाण होऊ शकतं, म्हणजे डासांच्या ज्या अळी असतात त्या जिकडे जमा होऊ शकतात, असे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आपण तिकडे आयडेंटिफाय केलेले आहेत। जरी तिकडे अळी आपल्याला मिळालेल्या नसल्या तरी स्पॉट्स बऱ्यापैकी होते, ते स्पॉट्स सगळे नष्ट करण्यात आले। आता हे कुठले स्पॉट्स असतात तर बाबा कुंड्या असतात किंवा तुटलेले फाटलेले टायर असतात किंवा जुन्या फर्निचर असतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथून हलवण्यात आलेल्या आहेत, जिकडे पाणी साठून डासांची उत्पत्ती होईल आणि जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव होईल। ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची एक संपूर्ण 20 ते 22 जणांची टीम कार्यरत होती। त्यांनी तिकडे स्प्रेइंग पण केलेलं आहे। काल संध्याकाळी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉगिंग करण्यात आलेलं आहे।